नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 साठी प्रवेश अर्ज चालू झालेले आहे. चालू झाल्याच्या नंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म ही सबमिट केलेला आहे. आता सबमिट केल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, जे ऑनलाईन फॉर्म सबमिट झालेला आहे ते सबमिट झाल्याच्या नंतर त्याचं काय करायचं. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये याच डिटेल्स विषयी. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आयटीआय प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर ती प्रोसेस तुम्हाला फीस पेड करायची असते. आता फीसही पेड तुम्ही केलेली आहे. फीस पेड केल्याच्या नंतर तुम्हाला आवश्यकता असते तुमच्या जवळच्या आयटीआय मध्ये जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन करून घेणं. कन्फर्मेशन करून घेणं म्हणजे नेमकं काय, की तुम्ही भरलेला जो फॉर्म आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट या दोघांची तपासणी करून घेणं. तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट ते जवळच्या आयटीआय मध्ये जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचे असतात. आता आयटीआय मध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे शिक्षक असतात तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे चेक केल्या जातात. चेक केल्याच्या नंतर तुमचा जो काही पुढची प्रोसेस राहणार आहे, रिसिप्ट जनरेट करून देणार आहे, त्यालाच म्हणतो आपण ऍप्लिकेशन कन्फर्मेशन रिसिप्ट. त्या दोन रिसिप्ट जनरेट होत असतात, एक कॉलेज ठेवून घेतं आणि एक तुम्हाला देतं. पण याच ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करण्यासाठी ज्यावेळेस आपण जाता, मग आपल्याला आवश्यकता असते डॉक्युमेंटची. मग असे कोणकोणते डॉक्युमेंट आहे जे आपल्याला घेऊन जाणं गरजेचं आहे, याच विषयी थोडंसं आज आपण बोलूया. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरता, ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना सर्वात पहिला जो काय पेज आहे, त्या पेजला तुम्ही फिल करता तुमची 10th डिटेल, म्हणजे तुमच्या 10वी डिटेल्स. मग सर्वात प्रथम जे तुम्हाला लागणार आहे तुमच्या 10वी गुणपत्रिका. आता ही गुणपत्रिका तुम्हाला ओरिजिनल घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानुसार तुमचे मार्क्स चेक केले जातात, त्यावरील तुमचं नाव चेक केलं जातं. अशा प्रकारची डिटेल्स, तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, तुमच्या स्वतःचं नाव, त्यासोबतच तुमचे सब्जेक्ट मार्क्स या ठिकाणी चेक केले जातात. मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सोशल सायन्स अशा प्रकारचे सब्जेक्टचे मार्क्स ते तुम्ही करेक्ट फिल केलेलं आहे का हे चेक केलं जातं. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला घेऊन जायची आहे तुमची टीसी, त्यालाच म्हणतो आपण शाळेचा दाखला, त्यालाच म्हणतो आपण लिव्हिंग सर्टिफिकेट. आता हे कशासाठी, ज्यावेळेस तुमची डेट ऑफ बर्थ असते ते डेट ऑफ बर्थ आपण फिल करता, ते डेट ऑफ बर्थ चेक करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे लिव्हिंग सर्टिफिकेट. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट फिल केलेली आहे ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये, कास्टच्या ऑप्शन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही यस ऑप्शन केलेले, त्या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट घेऊन जाणं गरजेचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेट कोणाकोणाला लागणार आहे, तुमची जर कास्ट कॅटेगरी एससी असेल, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, एसबीसी, एनटीए, एनटीबी, एनटीसी अशा प्रकारचे जे काही कास्ट आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना जर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ऑप्शन यस केला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर जर कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल, ओबीसी, एनटीए, एनटीबी, एनटीसी अशा प्रकारचे जे काही कास्ट कॅटेगरी आहेत, तुम्ही जर त्या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सोबत नॉन क्रिमिलियर लागणार आहे. एससी, एसटी अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही. त्यासोबतच जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधून ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना कुठलाही कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. हा एक मुद्दा मॅक्झिमम विद्यार्थी विचारत असतात, म्हणून आजच तुम्हाला क्लिअर करून देतो. ओपन कॅटेगरी वाल्यांना कुठल्याही प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही आणि नॉन क्रिमिलियर लागणार नाही. आता ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट आहे, उदाहरणामध्ये जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी जर तुमची कास्ट असेल कुठलीही आणि जर तुमच्याकडे आज कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध नसेल तर तुम्ही ओपन मधूनही फॉर्म भरू शकता. म्हणजे कास्ट कॅटेगरी जरी असली आणि तुम्ही ओपन मधून जरी फॉर्म भरला तरी तो ऍक्सेप्ट होणार आहे. कॅटेगरी मधून जर फॉर्म भरला असेल तर तुमची मेरिट ही ओपन कॅटेगरी मधूनच लागणार आहे आणि पुढे तुम्हाला भविष्यामध्ये त्या प्रकारचेच ऑप्शन तुम्हाला फिल करावं लागणार आहे आणि ओपन कॅटेगरीचीच मेरिट जनरेट तुमची होणार आहे. म्हणून आज जर तुमच्याकडे जर कास्ट कॅटेगरी मधून येत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल कॅटेगरीज मधून जर येत असेल तर नॉन क्रिमिनल काढून घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहित झालेले एक 10वी गुणपत्रिका, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर जर कोणाची कास्ट कॅटेगरी जर असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट, जर कोणी नॉन क्रिमिनल कॅटेगरी मधून येत असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल. सोबत तुमचा आधार कार्ड लागणार आहे, तुमचा एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर तुमचा जर ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही चेक केलं, ऍप्लिकेशन फॉर्म चेक केल्याच्या नंतर तुम्हाला एक्स्ट्रा प्रमाणपत्र जर तुम्ही या ठिकाणी जोडलं असेल तर त्याचे संपूर्ण मार्क्स हे 10 मार्क्स वाढलेले असतात. ज्या ज्या ठिकाणी 10 मार्क्स हे वाढणार आहेत
असे प्रमाणपत्र जर तुम्ही त्या ठिकाणी यस केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रमाणपत्र घेऊन जाणं गरजेचं आहे. तर आपल्याला कसं समजणार आहे की आपण ते ऑप्शन फिल केलेलं आहे का नाही केलेलं आहे? तर तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही 2 नंबरचा पेज जर तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मधला जर ओपन केला तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे ॲडिशनल वेटेज हा पेज. म्हणजे 2 नंबर पेजच्या सगळ्यात खालचा जो काही मॅटर आहे तोच आहे ॲडिशनल वेटेज. आता या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला दिसणार आहे पासिंग इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झामिनेशन. म्हणजे जर तुम्ही इंटरमिडिएट परीक्षा दिली असेल आणि तुम्ही जर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर यस केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आता या कंडिशन मध्ये तुम्ही जे इमेज पाहता त्यामध्ये एनए आहे. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी यस केला असेल तर त्या ठिकाणी 10 मार्क्स हे शो केले असतील. त्यानंतर दुसरं आहे काही टेक्निकल सब्जेक्ट असतील तर तुमचं ऑटोमॅटिक या ठिकाणी तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर त्या ठिकाणी मेन्शन राहणार आहे. ते मार्कशीट वरूनच तुमचे मार्क्स हे समजले जातील. सोशल सायन्स हा सब्जेक्ट कॅन्सल होतो आणि त्या ठिकाणी टेक्निकलचे मार्क्स येतात. काही कंडिशन मध्ये कोणाची सेकंड लँग्वेज कॅन्सल होते, कोणाची ते जर तुम्ही त्या ठिकाणी टेक्निकल सब्जेक्ट जर यस केला असेल तर या ठिकाणी 10 मार्क्स शो होणार आहे आणि ते तुमच्या मार्कशीटवर असणं गरजेचं आहे. जर बघितलं या ठिकाणी तर म्हणजे स्पोर्ट्स कॅटेगरीचं तुम्ही जर ऑप्शन या ठिकाणी यस केला असेल तर या ठिकाणी तुमचे 10 मार्क्स आले असतील आणि जर तुमचे 10 मार्क्स आले तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्पोर्ट्सचं प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, स्पोर्ट्सचं प्रमाणपत्र हे कुठलं लागणार आहे तर तुमच्या शाळेतलं चालणार नाही, तुमच्या तालुका स्तरावरील चालणार नाही, तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवल आणि स्टेट लेवल या ठिकाणचं जर प्रमाणपत्र असेल तरच या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर बोल्स्टर स्कूल कॅन्डिडेट अशा प्रकारचा एक प्रकार आहे. आता बोल्स्टर स्कूल म्हणजे नेमकं काय असते, जे विद्यार्थी लहानपणामध्ये गुन्हेगारी करतात, गुन्हेगारी केल्याच्या नंतर त्यांना जेलमध्ये टाकलेलं असतं आणि जेलच्या शाळेमधून जे विद्यार्थी शिकतात त्यांना त्या शाळेला म्हणतो आपण बोल्स्टर स्कूल. असे जे कॅन्डिडेट आहेत जे जेलमधून 10वी पास करून आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना 10 मार्क्स एक्स्ट्रा दिलेले जातात. म्हणजेच काय, 10 मार्क्स एक्स्ट्रा मिळवण्यासाठी त्याचं मर्डर करून 10वी करून यायला पाहिजे असं करायचं नाही. जे लहानपणी गुन्हेगारी करून जेलमध्ये जातात आणि त्या तिथल्या शाळेमधून 10वी पास करून येतात अशा विद्यार्थ्यांना ते 10 मार्क्स दिले जातात. नंतरची कॅटेगरी आहे डिफेन्स कॅटेगरी. ऑप्शन अंतर्गत जर तुम्ही कुठल्या जर कॅटेगरी मधून जर येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन यस करायचं आणि या ठिकाणी तुमचे 10 मार्क्स वाढून मिळतील. म्हणजे जे एक्स्ट्रा वेटेज मिळणार आहे तुम्हाला अशा 5 कॅटेगरीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा वेटेज या ठिकाणी मिळणार आहे. पहिला इंटरमिडिएट प्रमाणपत्र, दुसरा डिफेन्स, तिसरा बोल्स्टर स्कूल, चौथा टेक्निकल सब्जेक्ट, पाचवा खेळाडू. कॅटेगरी मधून जर तुम्ही जर येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडिशनल मार्क्स लागणार आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणचं जर कॉलम बघितलं फक्त सर्वांना जर एनए दिसत असेल वरील प्रमाणे कुठलेही प्रमाणपत्र लागणार नाही. जर तुम्ही तुमच्याकडे जर एक्स्ट्रा प्रमाणपत्र मी आतापर्यंत जे सांगितलं तुम्हाला त्या कॅटेगरी मध्ये असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी यस करायचं आणि त्याचं प्रमाणपत्र सादर करायचंय. तुम्हाला 10 मार्क्स हे वाढून मिळालेले असतात. टोटल यादी जर बघितली तर तुमची 10वीची गुणपत्रिका लागणार आहे, टीसी लागणार आहे म्हणजे शाळेचा दाखला लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, एज अँड डोमेसिल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि एक्स्ट्रा वेटेजसाठी तुम्ही जर काय प्रमाणपत्र सादर केले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र. जर तुमच्याकडे एज अँड डोमेसिल नसेल आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पावतीही देऊ शकता आजच्या टाइमला. जर तुमच्याकडे आज नसेल तर ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला नंबर लागेल आणि प्रवेश घेण्यासाठी कॉलेजमध्ये जाता त्यावेळेस तुमच्याकडे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. जरी तुमच्याकडे एकही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे ओरिजिनल नसेल तर तुमचा प्रवेश रद्द केला जाता आणि तुम्हाला प्रवेश न देताच घरी पाठवलं जातं. म्हणून एक काळजी घ्यायची, तुम्ही जर आयटीआयचा फॉर्म कुठलाही भरत असाल तर ऐन वेळेस गोंधळ होऊ नये म्हणून तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल स्वरूपामध्ये आजच कलेक्ट करून घ्यायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ऍप्लिकेशन कन्फर्मेशन करून करायला जाण्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज असते. तर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल मला कमेंटद्वारे कळू शकता. नक्कीच तुम्हाला ती माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.